पाहिजे, समाजकंटकाला अटक झालीच पाहिजे। जाकीर भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मागणी आहे, कशामुळे आंदोलन करतात? 2-3 दिवस आधी जी डुकी कारखान्यावर चिठ्ठी आधारे जी पत्र दिलेलं आहे, धनाजी सावंत साहेब आणि केशव साहेब यांना जी धमकी आलेली आहे, त्या धमकीवर ती धमकी देणाऱ्याचं नाव नाही का, तर त्याला बापच नाही। आणि त्यांनी खरं बापाचा असलं असतं तर त्यांनी स्वतःचं नाव, स्वतःच्या बापाचं नाव, स्वतःच्या गावाचं नाव सर्व लिहून त्यांनी पत्र पाठवलं असतं। ही जी आहे ही बुरट्या धमकीदार आहे। तसेच माझी जिल्हा प्रशासन पोलीस यांना विनंती आहे की ह्यांनी धनाजी सावंत साहेब आणि केशव साहेब यांना पोलीस संरक्षण द्यावा आणि ती जी धमकी देणार आहे त्याला लवकरच लवकर हुडकून आणून लकाब आणि जेलमध्ये टाकावा। आणि जवळ केशव साहेब आणि धनाजी साहेब यांना संरक्षण देतो म्हणून लेखी पत्र पोलीस प्रशासन देत नाही तवर आम्ही काय रस्ता रोको आंदोलन बंद ठेवणार नाही, एवढं बोलतो। जय हिंद, जय शिवसेना। चौकामध्ये रस्ता रोको करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। मला त्या समाजकंटकाला आणि त्यांच्या पाठीमागील आकाला मला एकच सांगायचंय की तू घरात बसू नको। तुझ्यात जर हिंमत असेल तर सावंत परिवाराच्या समोर ये आणि तू लढायचं शिक। दुसऱ्याला पुढे घालू नको आणि दुसऱ्याला धमकी द्यायला लावू नको, एवढंच मला त्यांना सांगायचंय। आम्ही कुणालाही घाबरत नाही आणि आमचा नेता कुणालाही घाबरत नाही। जीवाला काही झालं तरी पर्वा करणारा आमचा नेता नाही। त्याच्यामुळं आपले जे सर्व या ठिकाणी नेते मंडळी असेल, कार्यकर्ते असतील, त्यांना माझी एकच कळकळीची नम्र विनंती, आपला नेता पुढे चाललेला असताना त्या ठिकाणी खंबीरपणे साथ द्यायचं काम आपण सर्वांनी मिळून करायचंय, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि त्यानंतर आदरणीय महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।